जेनी अगं तू हे साफसफाई का करतेस? मला वाटलं पार्लर मध्ये गर्दी असेल म्हणून। अगं रेग्युलर कस्टमर येऊन गेले। येऊन गेले म्हणजे? अगं पण आपण इतकी पॅकेजेस डिझाईन केली होती, मला वाटलं पार्लर मध्ये गर्दी असेल म्हणून। असं कसं झालं? जेनी फारसा रिस्पॉन्स नाहीये का चांगला? हो, आपण खरं तर या एक्स्ट्रा इन्कम वरती डिपेंडेंट होतो ना। मला असं वाटलं होतं की पार्लर मध्ये खूप गर्दी असेल, म्हणजे आपण जाहिरात केली होती, पॅम्पलेट्स वाटले होते, जिकडे तिकडे बोर्ड्स लावले होते, मेसेजेस सुद्धा केले होते। जेनी तू क्लायंट्सना पर्सनल फोन केलेस का? अश्विनी तसं नाहीये अगं। तसं नाहीये म्हणजे? जेनी हे बघ, तू माझ्यापासून काही लपवू नकोस प्लीज। जे काही असेल ना ते सांग अगं। अगं लपवत काही नाहीये, बस मला अननेसेसरी तुला हर्ट नव्हतं करायचं। काय झालंय काय पण? अगं ॲक्च्युली काही कस्टमर्स आले होते पार्लरमध्ये, पण त्यांचं असं म्हणणं होतं की फ्रॉड हजबंड अँड वाईफकडे पुन्हा यायचं नाही, असं म्हणजे नकार देत होते ते। हजबंड वाईफ फ्रॉड आहेत म्हणजे? अगं ॲक्च्युली काय झालं, काल एक ग्रुप आला होता आणि ते एकमेकांमध्ये असं चर्चा करत होते की श्रेयसने वारंगचे सर्व पैसे लुबाडले आणि फसवलंय त्याला वगैरे, असं सगळं एकमेकांमध्ये डिस्कशन सुरू होतं त्यांचं। हे सगळं ना त्या वारंगमुळे झालंय। त्यांनीच असल्या फालतू गोष्टी पसरवल्यात माझ्या भावाबद्दल। काय भाव काढला या गाळ्याचा? एक्सक्यूज मी, तुम्ही असं डायरेक्ट आत काय घुसलात? आत्ताच आत्ता बाहेर जा, चला। ए, मला कोणाच्या बापाच्या परमिशनची गरज नाही हा गाळा कितीला काढशील बोल। हे बघा, हे पार्लर ना माझं आहे, त्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ना ते मी घेईन, तुम्ही नका घेऊ, कळलं? आज ना उद्या काढावंच लागणार आहे। तशी बायका येत आहेत कुठे तुमच्या पार्लरमध्ये? ओ तुम्ही प्लीज आधी बाहेर व्हा। नाही जात। काय करशील? हे बघा, आम्ही तुमच्या पैशांची सोय करतोय, होईल काहीतरी मॅनेज, पण प्लीज तुम्ही आत्ता बाहेर जा। 3 बायका अशा आतमध्ये असताना तुम्ही कसे काय असे घुसलात? आत्ताच्या आत्ता निघून जा बरं। तुम्हाला एकदा सांगितलंय ना की तुमच्या पैशांची व्यवस्था करतो आम्ही, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही तुमच्या पैशांची व्यवस्था करायला हवी तर आमची ही एक गोष्ट तुम्हाला करायला लागेल, कळलं का? या पार्लर मध्ये येऊन तमाशा करायचा नाही। निघा आता, निघा म्हणते ना। आणि एक, माझ्या घरच्यांना किंवा माझ्या मुलींना त्रास दिलात ना तर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला मी मागे पुढे बघणार नाहीये, सांगून ठेवते। निघा आता। कशाला एवढा कुटाणा करताय? त्यापेक्षा हे पार्लर विका आणि याच लाईनीत पुढे तुमचं ऑफिस आहे ना श्रेयसचं, ते विका आणि आम्हाला आमचे पैसे परत द्या। ते आमचं आम्ही बघून घेऊ ना। तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? तुम्ही निघा म्हणलं ना। मला माझे पैसे पाहिजेत। तुम्ही निघणार आहात की नाही? बऱ्या बोलाने निघून जा, नाहीतर आम्ही ना इकडे आरडाओरडा करू, तमाशा घालू, सगळी माणसं गोळा होतील। आत्ताच्या आत्ता निघा म्हणलं ना। सेन्स। मला तर काहीच कळेना असं झालंय। पार्लर आणि यांचं ऑफिस रेंटवर आहे। वहिनी, बँकेचा मेसेज काही आलाय का ग? जरा चेक कर। बँकेचा मेसेज? अगं ते इन्शुरन्स क्लेम केलंय ना आपण, लक्ष द्यायला पाहिजे सतत। काही मेसेज वगैरे आलाय का? पैसे क्रेडिट झालेत का? बघ ना एकदा। बघते नंतर। ओके, पण आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे। अश्विनी, काहीतरी जबरदस्त ठरवणारी, नेहमी आपण हे करूया, आपण असं करूया, आपण तसं करूया हे बोलणारी अश्विनी आज असं नाही बघवत मला तुला। तू प्लीज घरी जा, काही लागलं ना तर मी बोलवीन तुला। जेनिफर करेक्ट बोलतेय, तू घरी जा आता, इथे नको थांबूस तू। आणि जेनिफर असताना काय काळजी करायची गरज आहे? ती सगळं व्यवस्थित सांभाळते आणि मी पण आहेच ना, मीही करेन। शिल्पी नको अगं, मी पण। आणि एवढंच नाही, त्या वारंगला जाऊन चांगलं खडसावते पण।
आमच्या फॅमिलीची बदनामी करणं बंद कर हे असं त्याला खडसावून सांगितलंच पाहिजे. नाही शिल्पी, हे असलं तू काही करणार नाहीयेस. अगं अगोदरच खूप प्रॉब्लेम आहे, असं केल्यावर आणखीन प्रॉब्लेम्स वाढतील. आता महत्वाचं आहे कामावर कॉन्सन्ट्रेट करणं. हो, पण आता तू घरी जा मला असं वाटतं. हो ना जेनी, काय वाटतं तुला? हो, तू जा. आहेत आम्ही, शिल्पी पण आहे ना, मी आहे. तू जा. इथलं सगळं आम्ही सांभाळून घेऊ. खरंच तू जा बरं. आता तुझी पर्स कुठे? हे घे. अगं हे घे, हे घे. नाहीतर एक काम करते, मीच तुला सोडायला येते. जेनी मी जाऊन येते ग. हा चल ग. शिल्पी, अगं चल, मी सगळं सांभाळेन. हा आलेच येते. चल चल चल. अगं मी थांबले असते. चल तर. आता इन्शुरन्सचे पैसे मिळाले की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हो, पण तरी ना ते आंबेडकराला सोडायचं नाही. बाबांनी एवढ्या कष्टाने मिळवलेले पैसे असेच देऊन टाकायचे का गुंडांना? त्यांनी काहीतरी आम्हाला मदत व्हावी म्हणून ठेवली असणार ना ते पैसे. सॉरी, मी तुम्हाला असं घाई गडबडीत बोलावून घेतलं. कीर्ती, आधी सांग काय झालंय ते. अगं त्या वारंगने सगळीकडे असं पसरवलं की श्रेयस काकांनी खूप मोठा फ्रॉड केलाय आणि ते त्याच्या मालकाचे सगळे पैसे घेऊन पळाले होते. काय? अगं हो, कारण सकाळी माझ्या बाबांचे फ्रेंड आले होते आणि ते हे सगळं बोलत होते. आणि त्यात ते असंही म्हणाले की सगळ्या मार्केटमध्ये सध्या हीच चर्चा सुरू आहे. कसला हलकट माणूस आहे यार हा वारंग. एक तर याच्यामुळे माझे बाबा गेले आणि हा बाबांबद्दलच असं पसरवतोय. एक तर आईचा बिझनेस पण इफेक्ट होतोय यामुळे. ह्या वारंगचा ना आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. काय रे दादा, काय हे सगळं? काय घेऊन बसलायस? काही पेपर्स आहेत, जायच्या आधी कामं अर्धवट करून गेलो होतो. हे ना तू सगळं पांड्याला दे, त्याला माहितीये काय करायचं. ही कामं पूर्ण केली का बिल्स क्लिअर होती, आणि हे बिल्स क्लिअर झाले ना की बऱ्यापैकी अमाऊंट येईल. हो, नीट ठेवते आधी. दादा, याच्यामध्ये ना मी सगळ्या गोष्टी आणल्यात तुझ्या. आणि हो, पायाची सूज उतरली नाहीये. कुठे गेली? ही एक ट्यूब आणली, ही लाव. हे सगळं वेळेत व्यवस्थित कर हा दादा, प्लीज. शिल्पी, तू तर येऊन भेटतेस, बरं वाटतं मला. दादा, तू आहेस हे फिलिंगच मुळात खूप ग्रेट आहे. शिल्पी, यावेळी आपल्या घराबाहेर दिवाळीला अश्विनीने काढलेली रांगोळी नसणार ना, आणि मुलींनी लुडबुड करून केलेला आकाशकंदील सुद्धा नसेल. कसं असेल हे दादा सगळं? सगळ्यांच्या मते आपल्या घरी सूतक चालू आहे. पण तुला तरी माहिती ना की मी आहे. सो पाडवा नाही, दिवाळी नाही, तर किमान भाऊबीज तरी साजरा करूया. इमोशनल नको होस का? दुसऱ्यांसाठी तर मी नाहीच आहे, पण तुझ्यासाठी आहे ना आतापर्यंत. किमान भाऊबीजेच्या दिवशी औक्षणाचं ताट घेऊन ये. असं का बोलतोयस दादा? तुला माहितीये, तुझ्या जाण्याची न्यूज जेव्हा मला कळली तेव्हा मला काही सुधरत नव्हतं. कळतच नव्हतं पुढच्या क्षणाला काय करायचंय. माझं मन कशातच लागत नव्हतं. समजू शकतो मी. इथे येईपर्यंत माझं मनही कशात लागत नव्हतं. ते पोचेपर्यंत जीवात जीवन होता माझ्या, आणि आता पोचलोय तर कोणाला भेटू शकत नाही. काय अडकलोय, काय परिस्थिती आली आहे, काही कळतच नाही. बाबा, यावर्षी येणं दिवाळी सारखी वाटतच नाहीये. लास्ट इयर आपण किती मजा केली होती ना. टेरेस वरती फटाके फोडले होते, चकली खायची कॉम्पिटिशन पण लावली होती. यावर्षी दिवाळी होणारच नाही. तुम्हाला माहितीये, बबन काकांनी ना माझ्यासाठी नवीन ड्रेस घेतलाय. पण मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं होतं.
म्हणजे ते सगळं पीठ असतं ना ते मी आईला करायला सांगणार होती, पण ते गोल गोल चकल्या पाडतात ना ते मी करणार होती आणि तुम्हाला चकल्या देणार होती. पण यावर्षी आपण दिवाळीच करणार नाहीये. सगळ्यांसाठी जरी दिवाळी असली तरी आपल्यासाठी नाहीये ना. कुहू, काय करते? बाबांशी बोलतेस? कुहू, तुला अशी गोष्ट करायची आहे ना जी बाबांना आवडायची. मग आपण तेच करूया जे बाबांना आवडायचं, हो की नाही बाबा? हं? मग बाबा ना खूप खुश होतील, खूप आनंद होईल त्यांना. अगं खरं बोलतेस? हो. मग चल करूयात. जेनी, हे बघ, मी काही नवीन पॅकेजेस बनवलेत. आतापासून हेच पॅकेजेस फॉलो व्हायला पाहिजेत. आणि नवीन क्लायंट आले ना की त्यांना ते कुपन्स बनवूयात आपण त्यांच्यासाठी, मग ते वाटून टाक त्यांना, म्हणजे त्यांनाही इन्फॉर्मेशन मिळून जाईल. हे घे ना. अगं एवढा डिस्काउंट दिला तर आपल्याला खूप लॉस होईल आणि आता आपण लॉस बेअर नाही करू शकत. जेनिफर, आता या लॉस पेक्षा सुद्धा मला माझं पार्लर चालणं हे जास्त महत्वाचं वाटतं. तू गुंड येऊन आता काय बोलून गेला ऐकलंस ना? हे पार्लर जर चाललं नाही ना, हा अख्खा सेटअप विकावा लागेल आपल्याला. बिझनेस काही राहणार पण नाही. तुझी सुट्टी होईल, जॉब जाईल तुझा. ओके, एक काम करूया, उद्या अश्विनी आली ना की आपण बोलूया यावर. ओके. आणि असंही आता पार्लरचा क्लोजिंग टाइम झालेला आहे. हॅलो, हे क्लोजिंग टाइम वगैरे ना आता असं काही राहणार नाही. काम एक्स्ट्रा करावं लागेल, शिफ्ट एक्सटेंड होईल तुझी. पण का? का म्हणजे असं काय करतेस? संध्याकाळी जर कोणी क्लायंट आले तर त्यांना काय सांगणार आहोत? नाही दिवाळी आहे, आम्ही लवकर बंद करणार आहोत असं? हे काही चालणार नाही, तुला एक्स्ट्रा काम करावं लागेल. अगं पण दिवाळी आहे आणि दिवाळीला संध्याकाळी सगळे आपापल्या घरामध्ये बिझी असतात, पार्लरला कोण येणार? तरी सुद्धा आपण त्यांच्यासाठी इथे थांबणं गरजेचं आहे. ते आपलं काम आहे, इट्स ड्युटी. आणि हो, आता कोणी नाहीच आहेत क्लायंट्स, तर मी आता जे नवीन पॅकेजेस बनवलेत त्याच्यापैकी सगळं मटेरियल आहे का जरा चेक कर. बहिणीला फोन करून विचारलं पाहिजे इन्शुरन्सचे पैसे आले का. जेनिफर, माझी जरा पर्स दे. आले हं? बोल ग. हॅलो बहिणी, हा ते इन्शुरन्सचे पैसे झाले का क्रेडिट? नाही अजून. हो, बरं झाले की मला कळव. हा, कळवते. आई, तुला आठवतं तू जेव्हा अशी चकली तळायला घ्यायचीस तेव्हा बाबा असेच येऊन थांबायचे आणि म्हणायचे की पहिली चकली मीच खाणार. काय ग, तुझं मन थाऱ्यावर नाही, डोकं पण ठिकाणावर नाही. नवरा गेला तर चकल्या कसल्या करतेस? आधी नवरा गेला हे मान्य करत नव्हतीस, आता मान्य केलंस ना, मग चकल्या करताना काही वाटत नाही तुला? आई ऐकून घे ना, मी कुहूसाठी. तिला एक समजत नाही, पण तुला तिला समजावताही येत नाही. ती म्हणाली आणि तू ऐकलंस. बंद करते सगळं. हो पण आई, खूप. आई राहू दे, माझा पण मूड नाहीये चकल्या खायचा. बाबांसाठी जे करायचं होतं ते तर करून झालं ना आपलं. कुहू, सॉरी. आई अगं तू प्लीज सॉरी नको ना बोलूस. बघ, बाबा आता असते तर ते कशी म्हणाले असते, अश्विनी तुझ्यासारख्या चकल्या या जगात कोणीच करू शकत नाही. काय कमाल चकल्या केल्यात, दाखव तुझे हात कुठे गेले.
अश्विनी, तुझ्यासारखी चकली या जगात कोणीही करू शकत नाही. अगं आई, तू सॅड का झाली? मी तुला हसवण्यासाठी केलं. हे बघ हसले मी. पण मी सॅड होते नाही ग. कुहू, तुला माहितीये बाबांची ना तू सगळ्यात जास्त लाडकी होतीस आणि त्यांना ही चकली खूप आवडायची. ही चकली जर कुहूने खाल्ली ना तर त्यांना खूप आनंद होईल. काय झालं साहेब, आज टपरीवर पण काम? श्रेयस जाताना माझ्यासाठी काम देऊन गेलाय. तुला माहितीस त्याचं काम इतकं परफेक्ट आणि इतकं अप टू डेट असायचं ना. तू मला नेहमी म्हणायचा की पांड्या, माझी फाईल बघितली ना, समोरच्याला पटकन कळलं पाहिजे की या फाईलमधनं काय काम बाकी आहे. त्याच्यासारखं काम मला जमेल की नाही माहीत नाही, आणि हे सगळं खरंच होईल असं स्वप्नात. साहेब, किती दिवस असे 2-2 कप चहा घेऊन तुम्ही इकडे एकटेच बसून राहणार आहात? माझ्यासाठी चहा आणि टपरी त्या दोन्हीचा अर्थ म्हणजे श्रेयस. समजू शकतो साहेब. पांड्या सर, आंबेडकर सापडला. काय? हां, म्हणजे आंबेडकर सापडला अजून. आंबेडकरच्या गावापासून एक 250 किलोमीटरवर एक गाव आहे. तिथे तो त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसलाय आणि त्याचा फोनही स्विच ऑफ लागतोय. बट डोंट वरी, मी त्याच्या मित्राकडून ना त्याचा दुसरा नंबर घेतलाय. प्रतीक, ग्रेट, तू भारी काम केलं. एक काम कर, तू त्याला लगेच फोन लाव. नको नको, त्याला त्याचा नंबर मिळाल्यापासून ना मी त्याला सतत कॉल करतोय, पण एक तर तो आउट ऑफ रेंज लागतोय, ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मला वाटतं ना आंबेडकर ठराविक वेळी जर त्याचा फोन ऑन करत असेल तर. प्रतीक, आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. तू एक काम कर, तू त्याला लगेच फोन लाव. फोन ट्राय कर, त्याला लगेच फोन ट्राय कर. एक मिनिट, मी करतो. वहिनी, एकदा जरा बघ बरं, इन्शुरन्स कंपनीकडनं काही अपडेट आले का, मेसेज वगैरे आला असेल बघ, एकदा चेक कर. काहीतरी आलंय. दिवाळीचा मेसेज आहे सोसायटीच्या ग्रुपवर. काय फालतू माणसं आहेत खरंच. तर काही कळतच नाहीये, लोक काय काम करतायत का नाही, का दिवाळीची सगळ्यांनी सुट्टीच काढलीये. सोपा काढतायत बहुतेक सगळे. आतापर्यंत पैसे यायला पाहिजे होते ना. शिल्पी, येतील पैसे, जरा पेशन्स बाळग. काय पेशन्स बाबा. मी विद्युतला विचारते, त्याला बरोबर माहिती असेल पैसे कधी क्रेडिट होणार ते. नाही उचलते हा पण. काय यार, शी, काय फालतू पण आहे. अगं, दिवाळीच्या दिवसामध्ये बँकेला सुट्टी असते, इन्शुरन्स ऑफिसला पण सुट्टी असते. ते कामाचे दिवस मोजतात. तू आपले सरसकट दिवस मोजले असतील. आता तू काय एवढे डेस्परेट होते? येतील ना पैसे. काय बोलतीयस तू? हे काय पैसे मला स्वतःला हवेत का? मी आपल्यासाठीच तर म्हणते ना, गुंड दारात आलेत यार. अजून काय करायला पाहिजे? बाबांची परवा कॉलर धरली होती. तुझ्या बाबतीत काय केलं तुलाही माहितीये. मला ना हा मॅटरच क्लोज करून टाकायचा आहे. त्यांचे पैसे देऊन टाकूयात एकदा आणि हा विषय संपवून टाकूया. आणि म्हणून मला पैसे हवेत, म्हणून मी घाई करते इतकी. मयुरी, शिल्पीचं बरोबर आहे. अगं, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा ना तर त्याच्यासाठी ध्यास हवा असतो. हेही तेवढंच खरं आहे की पाठपुरावा करत असताना घाई करून चालत नाही, संयम बाळगायचा असतो. तुम्ही लोक काहीही म्हणा, पण मला माझा प्लॅन सक्सेसफुल करण्याची घाई आहे. आले आले पैसे आले. इन्शुरन्स कंपनीचा मेसेज आलाय पैसे क्रेडिट झाल्याचा. चला, आले ना? हो, लगेच चेक भरूया. पेन द्या जरा मला. हे बघ की. हा दे. चेक भरूया आणि त्याच्या तोंडावर फेकूया. फालतू सारखे प्रकार करतायत. हे घे, सही कर.
एकदा का त्यांना हा चेक दिला ना की सगळं मॅटरच सॉल्व्ह. हे घे तुझं कर सही. कर सही. मला या चेकवर सही नाही करायची. मला ह्या इन्शुरन्स मधला एकही पैसा नको.